इंग्लिश स्पीकिंग स्किल्स, कम्युनिकेशन स्किल अँड प्रेझेंटेशन स्किल्स यामध्ये मिरर प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते. जे स्टुडंट बोलताना अंडर कॉन्फिडंट फील करतात किंवा ज्यांची बॉडी लँग्वेज चांगली नसते, फेशियल एक्सप्रेशन चांगले नसतात किंवा ते आय कॉन्टॅक्ट करू शकत नाहीत, त्यांना कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी, कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मिरर प्रॅक्टिस हे एक बेस्ट ऑप्शन आहे. तुमच्या घरामध्ये किंवा कुठेही तुमच्याकडे छोटा जरी मिरर असेल किंवा तुमच्या कबर्डचा एक मोठा मिरर असेल तर त्याच्यासमोर तुम्ही उभं राहून बोलण्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे. मिरर प्रॅक्टिसचे खूप सारे बेनिफिट्स आहेत, जसे की जेव्हा तुम्ही मिररच्या समोर उभे राहता तेव्हा तुम्ही तुमचं बॉडी पोस्चर काय आहे हे नोटीस करू शकता. त्यानंतर तुम्ही बोलताना तुम्ही स्वतःला बघता, तुमचे फेशियल एक्सप्रेशन तुम्ही कशा प्रकारे यूज करता, कोणता शब्द कोणत्या पद्धतीने बोलतात त्यावरती तुमचे फेशियल एक्सप्रेशन्स कसे असतात. जर तुम्ही एखादी वाईट गोष्ट सांगत असाल तेव्हा तुमचे फेशियल एक्सप्रेशन चेंज झाले पाहिजे. जेव्हा तुम्ही एखादी एक्साइटेड गोष्ट सांगत असाल, एकदम इंटरेस्टिंग गोष्ट सांगत असाल तर तेव्हा तुमच्या फेसवरती ते तसं हॅपीनेस दिसली पाहिजे, ती स्माईल तुमच्या फेसवरती असली पाहिजे. किंवा जर तुम्ही एखादी आश्चर्यचकित करणारी गोष्ट सांगत असाल तर ते सरप्राईज तुमच्या फेसवरती दिसलं पाहिजे, ते तुम्ही नोटीस करू शकता. त्यानंतर तुमचे बॉडी पोस्चर, तुम्ही उभे कसे राहत आहात, बोलताना तुम्ही हँड मुवमेंट्स कशा पद्धतीने करत आहात, त्यानंतर तुम्ही कोणते शब्द यूज करत आहात, बोलताना तुम्ही आय कॉन्टॅक्ट स्वतःशी करत आहात की नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःमध्ये नोटीस करू शकता. जर तुम्ही बोलताना स्वतःच्या नजरेमध्ये बघू शकत नसाल म्हणजे तुम्हाला आय कॉन्टॅक्ट मेंटेन करण्याची गरज आहे. त्यानंतर जर तुम्ही हँड मुवमेंट्स यूज करत नसाल तर तुम्हाला हँड मुवमेंट्स यूज करण्याची गरज आहे. ही गोष्टी तुम्ही स्वतःमध्ये फाइंड आउट करू शकता आणि मिररच्या समोर उभं राहून रोज तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आमच्या इंग्लिश गुरु अकॅडमीमध्ये 3 मिरर्स लावलेले आहेत स्पीकिंग बॅचमध्ये. जे मुले नवीन येतात किंवा जे अंडर कॉन्फिडंट फील करतात, ज्यांना बोलताना हेजिटेशन वाटते, त्या मुलांना आम्ही मिररसमोर प्रॅक्टिस करायला लावतो डेली. तर हळूहळू त्यांच्यामध्ये बोलण्याचा कॉन्फिडन्स येतो. ते स्वतः कुठे चुका करत आहेत, बॉडी लँग्वेजमध्ये कशा प्रकारे ते चुका करत आहेत हे त्यांना समजते आणि ते स्वतःसोबत इम्प्रूव्ह करू शकतात. याने खूप काही फायदा होतो बोलताना, प्रेझेंटेशन देताना आणि कम्युनिकेशन स्किलमध्ये सुद्धा. तर तुमच्या घरामध्ये कोणताही मिरर असेल त्याच्यासमोर तुम्हाला काही लाईन्स लक्षात ठेवायच्या आहे किंवा स्वतःशी जरी सेल्फ टॉक जरी तुम्ही केली तरी त्याचा बेनिफिट तुम्हाला खूप होणार. तर आजपासून तुमच्या प्रॅक्टिसमध्ये ही ॲक्टिव्हिटीसुद्धा ॲड करा. रोज तुम्हाला 2 ते 3 मिनिट काहीतरी स्वतःशी मिररमध्ये डोळ्यात डोळे घालून, नजरेला नजर भिडून काही ना काहीतरी बोलायचं आहे आणि त्यामध्ये ट्राय करा की तुम्ही आय कॉन्टॅक्ट प्रॉपरली मेंटेन करत आहात, तुमचं बॉडी पोस्चर, स्टँडिंग पोझिशन व्यवस्थित आहे, तुम्ही हँड मुवमेंट चांगल्या प्रकारे यूज करताय आणि अकॉर्डिंग टू द कॉन्टेंट जेही गोष्ट तुम्ही बोलत असाल त्यानुसार तुमचे फेशियल एक्सप्रेशनसुद्धा मॅच होत आहेत. याने तुम्हाला भरपूर फायदा होईल. Thank you for watching this video.